पण आज मुंबईसह महाराष्ट्रातल्या जमिनींचा मालक मोदींचा लाडका उद्योगपती झालेला आहे. एकेकाळी आपल्या महाराष्ट्रात देशामध्ये विनोबा भावेंनी घोषणा दिली होती सब भूमी गोपाल की. आज सब भूमी अदानी की. मुंबई वाचवायची असेल तर हे जे आपल्या मुंबईच्या मोक्याच्या जमिनी गिळंकृत करण्याचे जे काम चालू आहे, जे आपल्या जाहीरनाम्यात सुद्धा आहे, वचननाम्यात सुद्धा तो आपण मुद्दा घेतला आहे, हे आपण कसं करणार? मुंबई वाचवायची असेल तर आधी आपल्या महत्त्वाच्या मोक्याच्या जमिनी धारावीसह मिठागरं असतील, टोल नाके असतील, हे आज एका उद्योगपतीच्या घशात घालण्याचं काम केलेलं आहे. नाही, आज त्यांना अडवणारं कुठे प्रशासनमध्ये नाहीच आहे ना. केंद्रातनं ऑर्डर आली, जसं मगाशी राज म्हणाला, हे ससाणे बसलेले आहेत, ते जागा दाखवतात आणि ते जागा घेऊन त्या याच्या घशात घालतात अदानीच्या. मूळ महापालिका आता एक शेवटचं ठिकाण राहिलेलं आहे की जिकडे ठामपणाने त्यांना नाही सांगणार कोणतरी पाहिजे. माझा तोच मुद्दा आहे की आपण जे म्हणतो की ह्या महापालिकेवरती भगवा फडकला पाहिजे किंवा मराठी माणसाची ताकद इथे आली पाहिजे, म्हणजे सत्ता आली पाहिजे. ही सत्ता आल्यावरती प्रश्न संपतील का? जे प्रश्नासाठी आपण आता उभे आहोत, आपण एकत्र आलेला आहोत. आणि सगळ्यात मोठं संकट हे गौतम अडाणी मुंबई गिळतोय भाजपच्या माध्यमातून. याच्याबद्दल एक गोष्ट बोल. हां, मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिका याची मुदत संपली 2022ला आणि 2022लाच मला असं वाटतं उद्धव सरकार गेलं, बरोबर? त्याच्या आधी महापालिका विसर्जित झाली होती. आधी म्हणजे कधी 21ला 6 महिन्या अगोदर. एक त्या माझं जूनमध्ये सरकार पाडलं, मला वाटतं मार्च 4-5 महिन्या अगोदर, बरोबर? तेव्हा मुदत संपली. 22 त्याच्यानंतर 25 पर्यंत 4 वर्ष झाली आता. या 25 पर्यंत आज 26 कधी 26ला आज जानेवारीमध्ये निवडणूक होते. इतकी वर्ष का गेली? मी माझ्या पुढच्या काही भाषणांमधनं किंवा माझ्या काही इंटरव्ह्यूमधनं मी ते तुम्हाला नीट सांगणार आहे की ह्याचं काय प्लॅनिंग चालू होतं आणि 24 ते 25 मध्ये काय झालं, एका वर्षात काय झालं, हे मी तुमच्यासमोर आणणार आहे. मी आत्ता नाही बोलत या विषयात, परंतु हे काय प्रकारचं प्लॅनिंग आणि कशासाठी ह्या निवडणुका पुढे ढकलत आज 26 पर्यंत आल्यात ते मी तुम्हाला सांगणार आहे नंतर. ही माणसं जी आहेत ना, ही म्हणून मगाशी मी म्हटलं नाही, ही बसवलेली माणसं आहेत. आणि तू म्हणतोस की हे जागा दाखवतात, हे जागा नाही दाखवत, ते जागा पाहतात. त्यांच्याकडे सह्यांसाठी फक्त फायली येतात की ह्याच्यावर सही कर. आता आपल्याच लोकांना, आपल्याच इकडच्या मराठी लोकांना समजत नाही होत आपण काय करतो, हे त्यांना नंतर कालांतराने समजेल. महाराष्ट्राचं डेथ वॉरंट काढलेलं नाही, आपल्या सहीनं मराठी माणसाच्या सहीनं मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं. आणि तसं त्यातलं कसं आहे, एकच मिनिटं, की देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे. मी एकदा ना एकच गोष्ट म्हणून सांगतो, मी एकदा स्वित्झर्लंडला गेलो होतो आणि स्वित्झर्लंडला गेल्यावरती मी तो देश पाहत होतो आणि तो देश सगळ्या काय गाड्या फिरत आहेत, सगळ्यांकडे उत्तम नोकऱ्या आहेत, सगळे सुंदर रस्ते आहेत, उत्तम निसर्ग आहे, सगळं व्यवस्थित छान. तो सगळा देश पाहताना मला पहिला मनात प्रश्न आला, इथला विरोधी पक्ष काय करतो? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती काय सांगतो तो की मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन, मी तुम्हाला त्या कल्पनेच्या बाहेर होतो मी, बरोबर आहे? मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. बाहेर येऊन ज्यावेळेला तुम्ही ती एखादी गोष्ट बघता, शहर बघता किंवा एखादा देश बघता ना, तुम्हाला समजणारच नाही तिथले प्रश्न काय ते. आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून कुठचा PWD मिनिस्टर किंवा अजून कोणतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात, ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, सारा प्रॉब्लेम काय शहराचा? रस्ते आहेत, हॉस्पिटल आहेत, दिवे आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पाणी आहे 24 तास. इथले प्रॉब्लेम काय आहेत? कारण तो कंपॅरिझन करतोय त्याच्या रस्त्यांशी, त्याच्याकडच्या लोडशेडिंगशी, त्याच्याकडच्या सगळ्या गोष्टींशी. त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात. तुमची मानसिकता कशी आहे?